अंतिम फेरीला म्हणजे मेगा फायनलला गवसणी घालेल. नाणेफेकीचा कौल जातोय तो अबी स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या बाजूने. नाणेफेक जिंकून प्रथम निर्णय तो फलंदाजीचा. स्ट्राईक एंडला खेळतोय उजव्या हाताचा अष्टपैलू होडावडे गावचा सुपुत्र, एक गुणवान असा खेळाडू, उंच पुरा सडपातळ बांध्याचा सुजित सावळ. तर नॉन स्ट्राईक एंडला खेळतोय तो शिरोडा गावचा सुपुत्र सूरज साळगावकर. हा सलामीचे बिनीचे फलंदाज. हे मैदानावर गोलंदाजी मार्गवर वेगवान शैलीचा असा गोलंदाज जो सुरुवातीची गोलंदाजी करतोय आणि पॉवर प्लेचं अनिवार्य षटक ज्याला संबोधलं जातं ते अनिवार्य षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय तो एलिस्टर. उभरता असा गोलंदाज एलिस्टर हा सज्ज होतोय. महत्वपूर्ण उपांत्य फेरीचा सामना. आता 2 उपांत्य फेरीचे सामने आणि अंतिम फेरीचा सामना असे 3 सामने या संपूर्ण स्पर्धेचे बाकी. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेरचा. यस, नक्कीच पंचांचा वाईडचा इशारा आमच्याकडे येतोय. एका अवांतर धावेने संघाचं सांघिक खातं हे उघडलं जातंय. 1 धाव. सकाळच्या सत्रापासून आपण सामने पाहिले ते 50 ते 55 धावांपर्यंत मर्जल मारणारे हे उपांत्य फेरीचे सामने. परंतु उपांत्य फेरीचा सामना हा मात्र नक्कीच 50 ते 60 धावसंख्याचा हा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला आवश्यक. प्रथम फलंदाजी करत असताना अबी स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ कितपत धावांपर्यंत मजल मारतोय 5 षटकांमध्ये याकडे लक्ष. परिणामी गोलंदाजी मार्गवर एक असा भेदक गोलंदाज सज्ज होतोय एलिस्टर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा योग्यतः समन्वय न होता चेंडू मात्र जातोय तो कव्हर क्षेत्रामध्ये. धाव घेण्याची जोखीम ही स्ट्राईक एंडकडनं नाकारली जाते. परिणामी चेंडू हा निर्धाव टाकला जातोय. धावसंख्या ही स्थिरावते. 1 धाव धावफलकावर. एलिस्टर फर्नांडिस. सुरेख अशी गोलंदाजी आपण ज्याची पाहतोय तो एलिस्टर उभरता असा युवा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये उभरत्या युवा खेळाडूंनी अत्यंत प्रभावित केलं. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी फलंदाजी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये नक्कीच सांगेन पहिलं अर्धशतक जितेंद्र नागोजी या रेडी गावच्या सुपुत्राने नक्कीच झळकवलं. त्यानंतर स्पर्धेची पहिली हॅट्रिक आरोंद्याचा नक्कीच जॉन फर्नांडिस याच्या नावावर. ऑन साइडला एक ताकदवर असा फटका सुजित याच्या फळीतनं डीप मिड विकेट सीमारेषे लगत जातोय. यावेळी मात्र एक नेत्रदीपक फटका. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकेल डीप मिड विकेट सीमारेषा उल्लंघन करतोय आणि चौकाराने मात्र धावसंख्या परावर्तित करतोय. सुजित सावळ 4 धावा धावफलकावर. 5 धावांपर्यंत धावफलक मजल मारतोय. बिनबाद पहिलं षटक प्रगतीपथावर. धावा धावफलकावर. पहिलं षटक हे प्रगतीपथावर असताना एलिस्टर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज. ऑन साइडला टोलवण्याचा प्रयत्न. काहीसा फटका फसतोय. झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय. सुजित सावळ याला बहुधा जीवदान मिळतंय. सदानंद पेडणेकर साधा सोपा झेल हा सोडतोय आणि 1 जीवदान मिळत या जीवदानाचं रूपांतर हे एकेरी धावेमध्ये केलं जातंय. याच एकेरी धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलली जाते. ती 6 धावा धावफलकावर. 6 धावा या धावफलकावर बिनबाद असं समीकरण आपण पाहतोय. पहिलं षटक हे प्रगतीपथावर असताना मर्यादित 5 षटकांचा सामना. येणाऱ्या काळामध्ये हे जीवदान महागात पडू नये, ही चूक ही घोडचूक होऊ नये याची खबरदारी बाळगतील ते गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय तो एलिस्टर. स्वतःवर काहीसा निराश, क्षेत्ररक्षणावर काहीसा निराश दिसतोय. परिणामी 6 धावा धावफलकावर. 1 चौकार येतोय तो सुजित सावळ याच्या फळीतनं आणि त्याला साथ देतोय तो फलंदाज सूरज साळगावकर. स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणाची रचना सुंदर पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू. लो फुल टॉच पद्धतीचा चेंडू. क्रॅकिंग शॉट. यावेळी मात्र चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर. गोळीच्या वेगाने सीमारेषा पार. नेत्रदीपक असा चौकार. सूरज साळगावकर याच्या फळीतनं 4 धावा. 2 खेळाडू. लो फुल टॉच पद्धतीचा धावसंख्या ही परावर्तित होते. आता मात्र धावफलकावर 10.
पुन्हा एकदा लो फुल टॉच पद्धतीचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं, यावेळी ही बेमिसाल टायमिंगचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, बॅक टू बॅक फायर. सूरज साळगावकर याच्या फळीतनं 2 नेत्रदीपक चौकार. पॉवर प्लेचा एक उत्कृष्ट असा फायदा घेतोय. 4 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या परावर्तित होते, ती 14 धावा धावफलकावर. सूरज साळगावकर तील 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त. 14 धावा धावफलकावर. आतापर्यंत 3 चौकार हे या षटकामध्ये येत आहेत. 2 चौकार सूरज साळगावकर स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज सुजित सावळ हा खेळतोय. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. शॉर्ट ऑफ दी लेन पद्धतीचा चेंडू, बहुधा हा डावेष्टीच्या बाहेरचा. पंच वाईडची खूण दर्शवतायत. एकेरी दंडात्मक धाव ही धावफलकावर झळकवली जाते. याच एकेरी धावेने सांघिक धावसंख्या बदलते, ती 15 धावा या धावफलकावर बिनबाद. पहिलं षटक हे प्रगतीपथावर. पंधरा धावा धावफलकावर पहिलं षटक प्रगतीपथावर बिनबाद. आतापर्यंत काहीसं महागडं षटक संबोधलं गेलं तर वावगं ठरणार नाही. 3 चौकारांनी नटलेली खेळी ही आतापर्यंत सलामीचे फलंदाज करतायत. और पिच पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न, परंतु अंतिम चेंडू हा निर्धाव टाकतोय. वेगवान शैलीचा चेंडू यष्टीरक्षक सदानंद याच्याकडे विसावतोय. परिणामी पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या सांगतेकेर धावा परावर्तित होत आहेत, त्या 15 बिनबाद. सुरेख अशी सुरुवात करतोय अबी स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ, जो उपांत्य फेरीचा पहिला सामना विजयश्री संपादन करून सकाळच्या सत्रामध्ये ज्या क्रिकेट संघाने उपांत्य फेरीमध्ये मजल मारली तो अबी स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय, तर गोलंदाजी करतोय एरॉन रेडी क्रिकेट संघ. आतापर्यंत 15 धावा धावफलकावर बिनबाद असं समीकरण हे पाहायला मिळतंय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रीमियर लीग 2021 एका भव्य दिव्य आयोजनाची क्रीडा स्पर्धा ही आपण अनुभवतोय. एका सुयोग्य आयोजनाची नियोजनाची क्रीडा स्पर्धा, ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रीमियर लीग. आणि साहेबांचं वाक्य ही आजही स्मरणात सर्व प्रेक्षकांच्या, की जीवनात एकदा निर्णय घेतला की कधीच मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही, असं साहेबांचं वाक्य आजही सगळ्यांच्या स्मरणात. ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ही प्रीमियर लीग आणि आपण अनुभवतोय एका सुंदर अशा क्रीडा स्पर्धेचा रणसंग्राम. दुसरं षटक मॅन फ्रॉम रेडी एक्सप्रेस या नावाने ज्याला संबोधलं जातं, तो गौरेश कांबळी हा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. ऑर द विकेट कॉमेंट्री कक्षाच्या एंडकडनं स्ट्राईक एंडला उभा टाकतोय. एका चौकाराने आतापर्यंत आपल्या संघाला 5 धावांचं योगदान देणारा फलंदाज सुजित सावळ. क्षेत्ररक्षणाची रोरो रचना ही फैलावली जाते, ती फलंदाजाला. ऑनसाईडच्या दिशेने एक तगडा फटका, सुजित याच्या फळीतनं डीप स्क्वेअर लेग सीमारेषा उल्लंघन करतोय. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड ऑन डिलिव्हर, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार 6 धाव्यांसाठी सुजित सावळ ऑन फायर. ऑनसाईडच्या दिशेने एक तगडा फटका, सुजित याच्या फळीतनं डीप स्क्वेअर लेग सीमारेषा उल्लंघन करतो. पहिल्या षटकामध्ये झालेली चूक ही कितपत महागात पडते ही मात्र दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दाखवतोय तो फलंदाज सुजित सावळ. 6 धावांनी धावसंख्या ही 21.
रिव्हर्स स्वीपचा एक नेत्रदीपक असा फटका, अचूक टायमिंग साधत एक बहारदार असा रिव्हर्स स्वीपचा फटका चौकारामध्ये परावर्तित करतोय. बॅक टू बॅक फायर. सुजित सावळ याच्या फळीतनं दुसरा चौकार येतोय. दुसऱ्या चेंडूवर नेत्रदीपक असा रिव्हर्स स्वीपचा फटका 4 धाव्यांसाठी जातोय आणि डीप पॉइंट सीमारेषा उल्लंघन करत चौकाराने धावसंख्या वधारते. ती 25 धावा धावफलकावर बिनबाद. पंचवीस धावा धावफलकावर. शॉर्ट ऑफ दी लेन पद्धतीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा योग्यता समन्वय न होता हा चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं टोलवावा हा फलंदाज सुजित सावळ याचा इरादा असफल ठरतोय. आतापर्यंत 2 चौकार एका षटकाराने संघाला एका महत्वपूर्ण योगदान देतोय आणि एका सुस्थितीत नेऊन ठेवतोय तो फलंदाज सुजित सावळ. धावसंख्या 25. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र फाईन लेगच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. डीप फाईन लेग सीमारेषा उल्लंघन करत एक नेत्रदीपक चौकाराची नोंद धावफलकावर 4 धावांच्या रूपात होते. 4 धावांनी धावसंख्या परावर्तित होते. ती आता मात्र धावफलकावर 29. बिनबाद दुसरं षटक प्रगतीपथावर. मुख्य गोलंदाजावर मुख्य अस्त्रावर मात्र प्रतिहल्ला करण्याचा कावा हा आतापर्यंत फलंदाजांचा यशस्वी ठरतोय आणि जे प्रमुख अस्त्र गौरेश कांबळी याच्याच गोलंदाजीवर हल्लाबोल करत मात्र धावांची लयलूट ही केली जाते. 29 धावा या धावफलकावर. शॉर्ट ऑफ दी लेन पद्धतीचा चेंडू बहारदार असा फटका मिडविकेटच्या डोक्यावरनं डीप मिडविकेट सीमारेषा लगत येतोय. भूषण गडेकर चेंडूवर ताबा मिळवतोय. थेट फेक केली जाते. ती मात्र गोलंदाजाच्या दिशेने एकेरी धावेवर समाधान मानलं जातंय आणि एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित होते. ती धावफलकावर आता मात्र 30 धावा बिनबाद. दुसरं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार. अंतिम चेंडू पुन्हा एकदा सज्ज गौरेश. सुरेख पद्धतीचा चेंडू स्विंग अँड द मिस गतीमध्ये परिवर्तन करतोय. चेंज ऑफ द पेस पद्धतीचा फसवा असा चेंडू फलंदाजाला निशब्द करतोय. परंतु काहीसं महागडं षटक 2 चौकार एका षटकाराने नटलेलं असं समाप्त होतोय. 12 चेंडूंच्या सांगते अखेर धावफलक हा 30 धावा प्रति षटक बहुधा 15च्या सरासरीने धावफलक आगीकूच करतोय. तो अभि स्पोर्ट्स वेंगुर्ला या बलाढ्य क्रिकेट संघाचा तर प्रतिस्पर्धी एरॉन रेडी क्रिकेट संघ आतापर्यंत 30 धावापर्यंत रोखतोय. तो 2 षटकांमध्ये अंतरिम 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आणि 3 षटकांमध्ये महत्वपूर्ण अंकुश बांबार्डेकर याचं षटक हे निर्णायक षटक असेल. या 3 षटकांचा खेळ कशा प्रकारे असेल पुन्हा एकदा घेऊन जाईन मी आमचे सहकारी डीजे कडे. नवीन गोलंदाज बहुधा प्रवीण कुबल हा सज्ज होतोय. स्ट्राइक एंडला उजव्या हाताचा फलंदाज सुजित सावळ हा सज्ज. आतापर्यंत 30 धावा धावफलकावर 2 षटकांच्या सांगते अखेर. अंतरिम 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ हा बाकी. प्रवीण कुबल याच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली जाते. ती कर्णधार गौरेश कांबळी याच्या करवी 2 षटकांच्या सांगते अखेर 30 धावा धावफलकावर बिनबाद असं समीकरण. नवीन गोलंदाज अंकुश बांबार्डेकर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट उजव्या हाताचा फलंदाज.
यावेळी मात्र उंच फटका, यावेळी मात्र डोक्यावरनं जातोय तो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने, परिणामी मात्र डीप फाईन लेग सीमारेषा उल्लंघन करतोय. पंचांचा इशारा नो चेंडूचा आमच्याकडे येतोय, म्हणजे एकूण 5 धावा धावफलकावर बहाल केल्या जात आहेत. क्रॉस द लाईन, नो चेंडूचा इशारा पंचांचा आमच्याकडे येतोय आणि या नो चेंडूवर एक चौकार, फाईन लेग सीमारेषा उल्लंघन करत 5 धावांची महत्वपूर्ण जोड ही धावफलकावर होते. धावफलक परावर्तित 35 धावा. सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विस्तारक, युवा सेनेचे आणि जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख मुंबई यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मी शिवसेना वेंगुर्ला आणि युवा सेना वेंगुर्ल्याच्या वतीने त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. सन्माननीय अमितजी पेडणेकर, 36 धावा धावफलकावर बिनबाद असं समीकरण तिसऱ्या षटकातील एका चेंडूच्या संगतीखेर. पहिला चेंडू काहीसा खराब पद्धतीचा, फाईन लेग सीमारेषा चौकाराने उल्लंघन करतोय. 5 धावा, त्यानंतर एकेरी धाव. 36 धावा धावफलकावर. आता युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय सागरजी नानोस्कर यांचंही आगमन या ठिकाणी होत आहे. मी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. उंच असा फटका काहीसा फसतोय, बहुधा झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय, बहुधा दुसरा झेल हा सुटतोय आतापर्यंतचा आणि सुटलेल्या झेलाचं रूपांतर एकेरी धावेमध्ये केलं जातं. या एकेरी धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलते. ती 37 धावा या धावफलकावर बिनबाद. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. पहिल्या दिवसापासनं आपण ही क्रीडा स्पर्धा पाहिली. पहिल्या दिवसापासनं फलंदाजांना नंदनवन ठरणारी अशी ही खेळपट्टी. आतापर्यंत 37 धावा धावफलकावर. रिव्हर्स स्वीपचा आतेताईपणा यावेळी काहीसा अंगलट येऊ शकला असता, परिणामी चेंडू हा निर्धाव टाकला जातोय. ज्यावेळी हे रिव्हर्स स्वीपचे फटके यशस्वी ठरतायत, प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवण्यास कामी येत आहेत, परंतु यावेळी असफल असा फटका, निर्धाव चेंडू. उंच असा फटका टोलवण्याचा इरादा. यावेळी चेंडू हवेत न जाता जमिनी समांतर जातोय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. भूषण गडेकर आमच्या स्क्रीन समोर येतोय. धाव घेण्याची जोखीम, जीव घेणा प्रयत्न जीव घेई ठरतोय आणि पहिल्या गड्याच्या रूपात बहुधा सूरज याची छोटेखानी केळी 2 चौकाराने नटलेली समाप्त होते आणि सूरज सागवकर याच्या रूपाने एका विकेटची जी प्रतीक्षा होती, जी आवश्यकता होती ती मिळते. सूरज सागवकर मतदारसंघाचे विभाग प्रमुख मनकर यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतोय. त्यांनी मान्यवर कक्षामध्ये यायचंय. मी युवा सेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय पंकजी शिरसाट यांना विनंती करतो की त्यांनी अमितजींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. निलेशजी चमनकर यांचंही या ठिकाणी स्वागत. सागरजी नानोस्कर यांचंही स्वागत. त्यांनी मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. आपल्या मान्यवर कक्षामध्ये उपजिल्हा प्रमुख बाळा दळवी, शहर प्रमुख अजित राऊळ, सुयोग चंदवणकर हेही या ठिकाणी अमितजींचं स्वागत करतील. सागर नानोस्कर यांचं स्वागत करतील पुष्पगुच्छ देऊन. युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख 39 धावा या धावफलकावर. नवीन फलंदाज, आक्रमक शैलीचा संघाचा कर्णधार, संघाचा तारणहार मैदानावर दिसतोय. तो पावलं वळवतोय. 1 डाऊनच्या रूपामध्ये फलंदाज राजन केरकर उर्फ डिके. मान्यवरांची मांदियाळी, मान्यवरांची उपस्थिती बहुमोल लक्षवेधी ठरते आणि या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करण्याची प्रमुख जबाबदारी सन्माननीय आबा कोंडस्कर आणि त्यांच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने येते. यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न काहीसा असफल ठरतोय. चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. सुजित सावळ याच्या रूपाने दुसरा हादरा बसतोय. गोलंदाजी मार्गवर
बाद असल्याचा इशारा दिला जातोय आणि संघाचा कर्णधार काहीसा निराश करतोय. गोलंदाज मात्र गौरेश कांबळी पहिल्याच चेंडूवर यशस्वी ठरतो. यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न काहीसा असं एकोणचाळीस धावा धावफलकावर. बहारदार असा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने अलगट टोलावला जातोय. नो मॅन्स लँड मध्ये खेळला जातोय. जोपर्यंत डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट. रुपेश भैरे आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय आणि 2 धावा पूर्ण करत धावसंख्या परावर्तित केली जाते ती 41 धावा धावफलकावर. पहिल्या 2 षटकामध्ये प्रतिषटक 15च्या सरासरीने धावफलक आपल्याला पाहायला मिळाला, परंतु अंकुश बांबाडेकर याचं सुरेख असं तिसरं षटक. क्षेत्ररक्षणाची रोरो रचना ही वारंवार बदलली जाते, ती कर्णधाराकरवी आणि पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. गौरेश कांबळी सुरेख अशा गोलंदाजीचं पृथक्करण. 4थं षटक प्रगतीपथावर. यावेळी उंच असा फटका काहीसा फसतोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. सोनू कांदडे हा ही फलंदाज 4थ्या गड्याच्या रूपात माघारी परततोय. अभि स्पोर्ट्स वेंगुर ते 65 धावसंख्यापर्यंत अभि स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा मजल मारेल, परंतु काहीसे तिसरं षटक हे मात्र अनिवार्य. धावा रोखणारं अंकुश बांबाडेकर याचं आणि तसंच षटक हे गोलंदाज गौरेश कांबळी याचं. सुरेख पद्धतीचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने सन्मान दिला जातोय. 1 धाव तर पूर्ण केली जाते. जोपर्यंत डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. थेट फेक येते, ती मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने 2 धावा तर पूर्ण केल्या. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांनी संघाची सांघिक धावसंख्या बदलते ती 43 धावा या धावफलकावर. रुपेश भैरे याचा साथ देण्यासाठी नवीन फलंदाज प्रतीक गवंडे याची वर्णी ही मैदानावर लागते. 4थं षटक प्रगतीपथावर. 4थ्या षटकातील बहुधा आता एका आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या इनिंगच्या मात्र 4थं षटक प्रगतीपथावर आणि उजव्या हाताचा फलंदाज टेनिस क्रिकेट असो लेदर क्रिकेट असो असा सुरेख योगदान देणारा रुपेश भैरे हा सज्ज.
ऑनसाईडच्या दिशेने टोलावलेला फटका यावेळी मात्र सीमा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. अलगत मात्र झेलची धून ही ऐकू येते आणि 5व्या गड्याच्या रूपात निर्मा संघ अभिस्फोट रुपेश भैरे हा सज्ज. रोरो रचना जर सांगायला गेली डीप एक्स्ट्रा कव्हर स्लीप तसेच पॉइंट कव्हर असं आपल्याला दिसतंय. तर ऑन साइडला आपल्याला दिसतोय डीप मिड विकेट डीप लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण असं सजवलेलं शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण. उंच फटका टोलवण्याचा प्रयत्न यावेळी चेंडू हवेत न जाता जमिनी समांतर जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय दुहेरी धावेकडे पावलं वळवली जात आहेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलली जाते. ती आता मात्र 45 धावा या धावफलकावर. हॅलो, मगाशचा सामना झाला त्या सामन्यासाठी संदेश कुंडेकर आणि सुनील मालवणकरला पारितोषिक होतं. सन्माननीय सचिन सातार्डेकर यांच्याकडून षटकारासाठी 1000 आणि चौकारासाठी 500. 1,500 रुपयाचा मानकरी ठरतोय सुनील मालवणकर आणि 1,000 रुपयाचा मानकरी ठरतोय संदेश कुंडेकर. दोन्ही खेळाडूंना विनंती करतोय आमच्या मंचामध्ये येऊन आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. ऑनसाईडच्या दिशेने टोलावलेला फटका यावेळी मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुहेरी धावेचा आतेताईपणा जोखमीचा प्रयत्न नाकारला जातोय. एकेरी धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलते. ती 46 धावा धावफलकावर. येणारे चेंडू अजूनही बाकी काही आणि या 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि आयकॉन खेळाडूंकडनं अपेक्षा की एकाच दुसरा मोठा फटका हा स्कोअरबोर्डला काहीसा ठीकठाक करणारा आणि तोच ठीकठाक करणारा मोठा फटका संदीप कामत सज्ज स्ट्राईक एंडला. सन्माननीय पेंडेकर पंच हस्ते पारितोषिक दिलं जात आहे. 1,000 रुपये षटकारासाठी सचिन सातार्डेकर यांच्याकडून आणि 1 चौकारासाठी 500 आणि 1 षटकार 1 चौकार टोलावतोय मालवण तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सितारा. एका बाजूनं सुनील मालवणकर 1,500 रुपयाचा तब्बल मानकरी ठरतोय. पेंडेकर साहेबांना विनंती करतोय पारितोषिक आपल्या हस्ते द्यायचं आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा दाबोली गावचा वेंगुर्ला तालुक्यातील 1 तेजमय सितारा या मैदानावर 1 षटकाराबरोबर 1,000 रुपये संदेश कुंडेकर. अवांतर धावेचा इशारा आमच्याकडे येतोय आणि 47 या आकड्यावर धावफलक परावर्तित होतोय. तो 5 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा स्वीपचा बहारदार असा फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. डीपचा क्षेत्ररक्षक काहीसा चूक करतोय. क्षेत्ररक्षक आणि चेंडू याच्या संघर्षामध्ये बहुधा अलगद सीमारेषे लगत क्षेत्ररक्षण हे केलं जातंय. 3 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत आणि 3 धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलली जाते. ती 50 धावा धावफलकावर अर्धशतक हे अबी स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचं पूर्ण होतोय. अर्धशतकी मजल मारतोय तो वेंगुर्ला अबी स्पोर्ट्सचा क्रिकेट संघ. उपांत्य फेरीचा महत्वपूर्ण सामना 50 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. पन्नास धावा 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. यावेळी मात्र ऑनसाईडच्या दिशेने टोलवण्याचा आतेताईपणा काहीसा
असफल ठरतोय चेंडू हा मात्र यष्टीरक्षक रिचर्ड याच्या दिशेने झेपावतोय. 4 चेंडूंची सांगता होते. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 50 धावा धावफलकावर. जो धावफलक 2 षटकांच्या सांगतेखेर 30 होता तो मात्र आतापर्यंत 50 धावा या धावफलकावर. यावेळी उंच फटका टोलवण्याचा प्रयत्न, धाव घेण्याची जोखीम ही बहुधा एकेरी धाव ही पूर्ण केली जाते. 22च्या रूपाने एकेरी धावाचा इशारा हा पंच आमच्याकडे करतायत आणि एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित होते ती 51 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. आता मात्र इनिंगचा शेवटचा चेंडू हा मात्र बाकी. प्रवीण कुबल हा सज्ज आणि आयकॉन खेळाडू केपी हा स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. 51 धावा या धावफलकावर. ऑनसाईडच्या दिशेने टोलावलेला फटका स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेकडे पावलं वळवली जात आहेत. जीव घेणा प्रयत्न, परिणामी 2 धावा तर लिलया पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलली जाते ती 53 धावा धावफलकावर. प्रारंभीच्या आजच्या दिवसातील पहिल्याच सामन्यापासून आपण सामने अनुभवतोय. 50 ते 55 धावांमधला धावफलक आपण पाहतोय. 53 धावा धावफलकावर. अंतिम चेंडूवर 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. 53 धावा धावफलकावर. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रीमियर लीग 2021. स्वप्न आणि सत्य यामध्ये फक्त प्रयत्नांचं अंतर. हे अंतर कोणता संघ पार करतोय, विजयाचा प्रमुख दावेदार कोणता संघ ठरत, अंतिम फेरीला कोणता संघ पार करण्याचा मान मिळवतोय आणि अंतिम फेरीला कोणता संघ गवसणी घालतोय. 53 धावा धावफलकावर. 54 धावांचा पाठलाग हा प्रतिस्पर्धी रेडी क्रिकेट संघ कशा प्रकारे करतोय. काय 54 धावांचं रक्षण करणारी गोलंदाजी ही आपल्याला अबी स्पोर्ट्स क्रिकेट संघाकडनं पाहायला मिळतंय. काय घडतंय, काय बिघडतंय. महत्वपूर्ण उपांत्य फेरीचा
प्रॅक्टिसपर क्रिकेटची स्पर्धा होते तो जवळजवळ कुडाळचं मैदान झालं गाजवलं षटकार चौकारानं फ्रेंडशिप चेंडवळ संघाच्या बाजूनं एका बाजूनं बांदेश्वर बांधा संघाचं प्रतिनिधित्व करत असताना रिचर्ड साल्डर नावाचं वादळ घुंकवलं गेलंय आणि आज मात्र या मैदानावर आयकॉन खेळाडू म्हणून या मैदानावर एरॉन 11 रेडी संघाच्या बाजूनं अंकुश बांबार्डेकर आणि रिचर्ड साल्टरनं खेळताना पाहायला मिळतोय तो मात्र गौरेश कांबळे याच्या नेतृत्वाखाली. यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना सिद्धेश वॉरियर्स वर्सेस साई स्पोर्ट वेंगुर्ला. दोन्ही संघ संघनायक नाणेफेकीसाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. दोन्ही संघाच्या संघनायकांना पुकार येतोय. नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर या. साई स्पोर्ट दाबोली संदेश कुंडेकर उर्फ सँडे आणि सिद्धेश वॉरियर्स साई नाईक उर्फ गोट्या नाईक दोन्ही संघाच्या संघनायकांना आवर्जून आम्ही पुकार देतोय आमच्या मान्यवर कक्षासमोर नाणेफेकीसाठी या. गोलंदाजी मार्गवार संघाचा सुद्धा तारणार संघाचा हुकमी एक्का आपल्या आजच्या घरच्या मैदानावर रसिक प्रेक्षकांना थोडंसं फलंदाजीमध्ये तुळसकरनं हाकूश केलं राजन केरकरने आणि आज मात्र ती ताकद घेऊन गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा रोड एंडकडनं डाव्या हाताच्या फलंदाजाला बबन नाईक याला सज्ज होतोय. पहिला चेंडू वलकाचा घेऊन काढतोय. एकेरी धावसंख्येकडे पावलं वळवलं जात आहे. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकाचा श्री गणेश होतोय धावफलकावर. एक धावी धावफलकावर 54 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. संयमी खेळी करावी लागेल एका बाजूनं एरॉन 11 रेडी संघाला. मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक केली जाईल. विनंती करतोय मान्यवरांना दोन्ही संघ संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. साई स्पोर्ट दाबोले आणि सिद्धेश वॉरियर्स साई नाईक उर्फ गोटे नाईक दोघांना पण खूप खूप शुभेच्छा आम्ही कॉमेंट्री बॉक्स म्हणून देतोय आणि वळूया आपण या आजच्या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्याकडे. मेगा फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करतोय जो संघ पराभूत होईल या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला नमस्कार करावा लागेल आणि जो संघ विजेता होईल तो जवळजवळ या मेगा फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. फटका फसला जातोय. प्रतीक गवंडे येतोय. सेबॅड आमच्या स्क्रीनवर झेल सुटलं जात आहे प्रतीक गवंडे कडून आणि एकेरी धावसंख्येसाठी रूपांतर होत आहे. नाराज होत आहे संघाचे संघाचे पॉवर प्ले षटक घे प्रगती पथावर. कठीण झेलाचं रूपांतर साध्या सोप्या झेलामध्ये करणं आणि साधं सोपं झेल सोडणं यालाच म्हटलं तर क्रिकेट. पण हे कठीण झेल आस्वाद मैदानामध्ये घ्यायचे आहेत ते मात्र एका बाजूने अभिस्फोट संघाच्या खेळाडूंना. सिद्धेश वॉरियर्स संघ नाणेफेक जिंकतोय. क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय. हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानामध्ये सिद्धेश वॉरियर्स संघानं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि सलामीची बेनीची सहा धावा या धावफलकावर. पहिल्या 2 चेंडूंवर 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर एका बाजूला बबन नाईकचा मोठा फटका पाहायला मिळतोय आणि 6 धावा धावफलकावर. प्रति चेंडूमध्ये 2च्या सरासरीनं मैदानावर 3 चेंडूंमध्ये खेळ पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक आणि जोमायसला चेंडू विसवला जातोय. थोडीशी सूर्याची किरणं समीर वेंगुर्लेकरच्या डोळ्यासमोर येत आहेत आणि चेंडू थोडासा दिसत नाही अशी खूण करतोय मैदानातून डीप मिड विकेटला आणि नोमॅसला मध्ये चेंडू विसवल्यानंतर या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मजल मारतोय तो मात्र 7 धावा धावफलकावर. प्रति षटकामध्ये 11 धावा जमवाव्यात या इराद्यानं मैदानामध्ये खेळतोय. पहिल्या 4 चेंडूंचा जर विचार केला तर 7 धावांपर्यंत मजल मारतोय. एका बाजूने एरॉन 11 रेडी संघ आणि प्रतिस्पर्धी संघ रोखून ठेवण्यासाठी प्रयत्न करतोय. राजा उर्फ डीके केरकर मैदानामध्ये कंजूशी करणारी गोलंदाजी प्राप्त करतोय. फटके फसले जात आहेत पण संघाचे संघातेदार मैदानामध्ये साथ देत नाहीत. त्यामुळे मात्र सुंदर फटका रिव्हर्स स्वीपचा देखणेला फटका बहारदार फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे चेंडू शर्यती पुढे निघतोय आणि चौकाराचं उल्लंघन करत या चौकारानं स्वागत सांघिक धावफलकावर दुहेरी धावसंख्या
पहिल्या षटकामध्ये अभिस्फोट वेंगुर्ला संघ 15 धावसंख्येवर पाहायला मिळाला आणि त्यांनी जरी 15 धाबा काढल्या तरी आम्ही त्याच्याहून जास्त धाबा काढू या रणनीतीमध्ये तब्बल 17 धाबा निघतायत पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले षटकामध्ये. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय मनोहरजी एरम हे मंचावर उपस्थित आहेत. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मान्यवरांची मंडळी या मैदानावर प्रत्येक मान्यवरांचा खेळाडूचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाचं लाख मोलाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि वळूया आपण या मैदानावर पहिलं थोडंसं महागडा षटकाचं झालं की समाप्त 17 धाबा धावपलकावर 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आणि गोलंदाजी मार्कवर झाला न्यू पॉईंट संबोधलं गेलं. सकाळच्या पहिल्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच ठरला तो आपल्या घरच्या मैदानावर डिफाईन खेळाडू उद्यममुख खेळाडू समीर वेंगुर्लेकर सज्ज होतोय. आज मैदानावर घरच्या मैदानावर एका बाजूनं गणेश कुबल माघारी परतला, दुसऱ्या बाजूनं सुधीर पालेकर अक्षय हटवं नेतृत्व करत होता या स्पर्धेच्या माध्यमातून सुप्रिया कंस्ट्रक्शनचं. आणि त्यानंतर घरच्या मैदानावर एक तगडा संघ अभिस्फोट वेंगुर्ला संघ लढत करतोय. एका बाजूनं दूरवर येणारा खेळाडू रिचर्ड साल्टाना एक चौकार, एक षटकाराच्या जोरावर आणि बबलना एक सज्ज होतोय पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला. पुढे सरसाबत सुंदर फटका टोलवला जातोय कव्हरच्या दिशेनं. लेदरबर्ग क्रिकेटची आठवण करून देणारा फटका चौकारासाठी गणला जात 20वी घेतोय धावपलकावर. 21 धावा धावपलकावर डीसे. एका बाजूनं बक्षिसांची खैरात या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहे. आडव्या बॅटनं सुंदर फटका पुन्हा एकदा जमिनीलगतचा बिदलंद कार्पेट पद्धतीचा फटका डिप्स लेकडनं प्रत्येक गवंडे येतोय चेंडूची प्रती करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्या घडली जाते आणि या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर मचल मारतोय. सुसज्ज स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो 22 धावा या धावपलकावर. 22 धावा धावपलकावर. एका बाजूनं रिचर्ड साल्टाना एक चौकार, एका षटकाराच्या जोरावर डाव्या उजव्या हाताची ही रंगतदार जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि या रंगतदार जोडीबरोबर चक्रव्यूह रचला आता. एका बाजूनं अभिस्फोट वेंगुर्ला संघाचा 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. फायटिंग टोटल होते आणि डीके उर्फ राजन केरकर पहिल्या षटकामध्ये थोडीशी मोठी धावसंख्या ती तब्बल पंचांकडे थोडंसं या ठिकाणी नक्कीच बातचीत केलं जात आहे. सांघिक धावपलकावर 22 धावा धावपलकावर दुसरं षटक प्रगतीपथावर. हॅलो. पहिल्या 2 चेंडूंचा सलग हे समाप्त. 5 धावा निघल्या या 2 चेंडूंवर. या स्पर्धेदरम्यान विधानसभा प्रमुख विक्रांतजी सावंत यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. आम्ही पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय विक्रांत सावंत यांचं आगमन होत आहे. मंडळाच्या वतीनं, युवासेना, शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. सुंदर फटका टोलवला जातोय. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून सबळ 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या रुपेश बेहरे आणि चेंडूची शर्यत शेवटच्या क्षणापर्यंत ताकद रुपेश बेहरे प्रयत्न करतोय. सीमाराशी चावून गेला चेंडू वर्चस्वाला येतोय. फॅन्स आवाज करून देणारा फटका आणि या 4 धावांना सांघिक धावपलकावर मचल मारतोय. मोठे फटके टोलवणार या महत्वाच्या आकांक्षानं जी सलामीची बिनीची जोडी मैदानामध्ये पावलं टाकले ते झळकताना आपल्याला पाहायला मिळते. ते मात्र रिचर्ड आणि त्याच्या सतीला बबल. एकेरी धावसंख्या पोचते धावपलकावर. या एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 27 धावा धावपलकावर. समीकरण होतं 30 चेंडू विजयासाठी 54 धावा. आता मात्र समीकरण बदललं. निम्मी धावसंख्या धावपलकावर लगावली जाते. 20 चेंडू 27 धावांची आवश्यकता येणाऱ्या काळात एरॉन 11 रेडी संघाला. बबल एक सच होतोय पुन्हा एकदा. रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवावा हा इरादा होता. प्रयत्न सफल राहतोय. निर्धाव चेंडूची गणना होते या धावपलकावर आणि समीकरण बदललं जातंय. 19 चेंडू 27 धावांची आवश्यकता.
निम्म्या धावसंख्येचा पाठलाग जवळजवळ 11 चेंडूंमध्ये करतोय तो. एका बाजूनं एरॉन 11 रेडी संघ आणि प्रतिस्पर्धी संघ, ज्या प्रतिस्पर्धी संघानं तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं तशी गोलंदाजी करतोय की काय ती मात्र आलेली वेळ ठरवते. कमबॅकला सुरुवात होते. तुळसकर मैदानामध्ये सलगचे शेवटचे 2 चेंडू निर्धाव सत्ता षटकाची होते सांगता. पहिल्या 2 षटकांचा 12 चेंडूंचा झाला खेळ समाप्त आणि बिनगडांच्या मोबदल्यात एका बाजूनं एरॉन 11 रेडी संघ निम्म्या धावसंख्येचा पाठलाग करतोय धावपलकावर. 13.5च्या रन रेटनं मैदानामध्ये खेळतोय. 27 धावा धावपलकावर बिनगडांच्या मोबदल्यात. मायक्रॉनवर जोडी आपण पंकज सिरसाड यांच्या समवेत. हॅलो. या स्पर्धेदरम्यान आमचे शिवसैनिक जयंत हळदणकर यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. युवासेना शिवसेना वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्यांचे स्वागत करीत आहोत. धन्यवाद पंकज. पहिल्या 2 षटकांचा 12 चेंडूंचा झालं की समाप्त आणि एका बाजूनं रिचर्ड साल्डाना 1 षटकार 1 चौकार त्याच्या साथीला. बबल नाईक आपल्या 2 चौकारांच्या जोरावर खेळतोय मैदानामध्ये. 27 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत मैदानामध्ये लगावली जाते आणि नवीन गोलंदाज आमच्या रोड एंड कडनं गोलंदाजी मार्कवर सिद्धू परब सज्ज होतोय. बबल नाईक सिद्धू परब हे एका संघातून खेळताना आपल्याला वारंवार पाहायला मिळत आहेत. आज मात्र या प्रीमियर लीगच्या सामन्यातून परस्परांत विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूनं विस्फोटक फलंदाज ज्याच्याकडे क्षमता हा सामना एक हाती संपवण्याचा तो रिचर्ड साल्टाना नावाचं बदल सुरुवातीला गोंगावलं जात आहे. आता पुन्हा एकदा सज्ज होतोय तो सिद्धू परब. सुंदर फटका टोलवला जातोय. पुढे सरसावत नदरबर्ग क्रिकेटची आठवण करून देणारा फटका. सोनू एका धाकटीला सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. संघासाठी नक्कीच्या 2 धावा वाचवतोय आणि या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र मजल मारतोय तो मात्र 29 धावा धावफलकावर. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. खराब चेंडू सीमारेषेवर टोलवायचा. या अति महत्वाच्या आकांक्षानं मैदानामध्ये खेळायचं आहे. दुसऱ्या बाजूनं कंजूशी गोलंदाजी करा प्रतिस्पर्धी संघाचे 1 ते 2 गडी बाद करावे या इराद्यानं सज्ज होतोय तो मात्र. रिव्हर्स स्वीपचा पुन्हा एकदा देखण्याला फटका पाहायला मिळतोय. गगनाला गवसणी घालणारा फटका अधिकारी मात्र 1 बाउंस. फटका दुहेरी धावसंख्या घडली जाते आणि या 2 धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मजल मारतोय. 35 धावा धावफलकावर. येणाऱ्या काळात आम्ही सहजासहजी ही धावसंख्या पूर्ण करणार. थोडंसं पहिल्या षटकामध्ये डिके उर्फ राजन केरकर थोडीशी महागडी धावसंख्या करतोय. प्रतीक गबंड्याकडून झेल सुटतोय आणि ते सुटलेल्या झेलाचं रूपांतर जवळजवळ महागात पडलं जात आहे. सन्मान देतोय चेंडूला. एकेरी धावसंख्येकडे नक्की पावलं वळवली बबल नाईकनं आणि या एकेरी धावसंख्येनं मात्र सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 36 धावा धावफलकावर. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे पण एक कंजूशी करणारी गोलंदाजी करावी लागेल. क्षमता आहे अभिस्फोट वेंगुर्ले संघाकडे आणि ती क्षमता आज प्रात्यक्षिकरित्या पूर्ण करावी लागेल मैदानामध्ये. एका बाजूनं अभिस्फोट वेंगुर्ला संघाच्या गोलंदाजांना. हॅलो. या स्पर्धेदरम्यान शिवसेना उपतालुका प्रमुख मनोहर येरम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शिवसेना व युवासेना वेंगुर्ला तालुका यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करतो. पंचांकडे पायचीच अपील केलं जात आहेत आणि पंच सर हात उंचावतायत आणि 2 चौकारांबरोबर एकेरी धावसंख्येची खेळी. बबल नाईकची आली संपुष्टात. रन मशीन आली रेडी संघ यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही पंच या ठिकाणी आम्ही शिवसेना व युवासेना वेंगुर्ला तालुका यांच्या वतीने स्वागत करीत आहोत. पहिला गडी बबल नाईक माघारी परतला आणि भूषण गडेकर मैदानामध्ये पावलं टाकतोय. एका बाजूनं रेडी एक्सप्रेस यानं मैदानामध्ये अजूनही बाकी. ज्या रेडी एक्सप्रेसने गोलंदाजीमध्ये सुंदर पद्धतीची कामगिरी केली आणि त्याच्या थोडीशी दुसरं षटक जरी महागडं ठरलं, एलिस्टर महागडं ठरलं तरी सुंदर खेळाचं प्रदर्शन. एका बाजूनं
सलामीची बिनीची जोडी झळकते मैदानावर. रन मशीन माघारी परतली. एका बाजूनं रिचर्ड सल्डाना नावाचं वादळ या मैदानावर गोंगावलं गेलं आणि सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र मजल मारतोय तो मात्र 36 धावा या धावफलकावर. अजूनही अंतिम चेंडूचा या षटकातील खेळ बाकी. 5 षटकांचा सामना. 5 षटकांमध्ये 54 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि या षटकातील सांगता करणारा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय तो मात्र सिद्धू परब. हलक्या हाताने घेऊन काढतोय चेंडू. एकेरी धावसंख्येकडे वळवले जात आहेत. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळवण्याचा इरादा होता. क्षेत्ररक्षक स्वतः जातोय. केपी स्किनवर येतोय आणि समीकरण मात्र मैदानामध्ये बदललं जात आहे. येणाऱ्या काळात उर्वरितच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. 12 चेंडू ती आलेली वेळ ठरवते. तोपर्यंत आपण सोडूया मायक्रोफोनवर पंकज सिरसाट यांच्या संवाद. हॅलो. दरम्यान या स्पर्धेदरम्यान आमचे मित्र पप्पू गावडे चराठा यांच्याही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही युवासेना व शिवसेना वेंगुर्ला यांच्या वतीने स्वागत करतो. त्याचप्रमाणे सूर्याबाई सागवेकर दाभोली यांच्याही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्याही या ठिकाणी आम्ही स्वागत करीत आहोत. कॉमेंट्री बॉक्स यांकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. त्याला न्यू पॉईंट संबोधलं गेलं. उदयनमुख खेळाडू म्हणून ज्याला संबोधलं गेलं तो समीर वेंगुर्लेकर आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं सज्ज होतोय. निर्णायक षटक घेऊन 12 चेंडू विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. येणाऱ्या काळात भूषण सज्ज होतोय स्ट्रायकर एंडला. हलक्या हाताने घेऊन करतोय. बॅटची कट लागून चेंडू शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आणि या एकेरी धावसंख्येनं रिचर्डला स्ट्राईक द्यावी. रिचर्डने 2 मोठे फटके टोलवावे. एरॉन 11 संघाला मेगा फायनल मध्ये प्रवेश करून द्यावा हा एरॉन 11 संघाच्या संघनायकाचा इरादा. तर दुसऱ्या बाजूनं रिचर्ड सल्डाना याला मात्र रोखून ठेवणारी गोलंदाजी. फलंदाजाचा कडबा मारा बोतड ठरवणारी गोलंदाजी प्राप्त करावी या इरादानं गोलंदाजी मार्कवर समीर वेंगुर्लेकर सज्ज होतोय. सुंदर गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय चेंडू. शपल करून पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग डीप फाईन लेगच्या मधून चेंडू टोलवण्याचा इरादा होता आणि या निर्धाव चेंडू जसजसा येतील तसतसं टाळ्यांचा आवाज अभिस्फोट वेंगुर्ला संघाच्या कोट्यामध्ये पाहायला मिळेल आणि जसजसे मात्र निर्धाव चेंडू येतील तसतसं डगआउटच्या दिशेनं एरॉन 11 संघाचं निराशेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. स्लो वन पद्धतीचा चेंडू. गती परिवर्तनाचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर समोरून बाहेर जातोय. पहिला प्रयत्न आता थोडासा शपल केला होता आणि असोसिएशन मान्यता प्राप्त टेनिस क्रिकेटचा बराच असा अनुभव उमेश मांजरेकर पंचांच्या भूमिकेत आणि या निर्धाव चेंडूच्या सांगते अखेरीस मात्र 3 चेंडूंचा चला खेळ समाप्त. निम्म्या चेंडूंचा चला खेळ समाप्त. समीकरण बदललं गेलं. मैदानामध्ये 9 चेंडू विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. सुंदर फटका पाहायला मिळतोय. बॅकफुटला जातोय. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून हा फटका टोलवला जातोय. सीमारेषेचं उंदोलन करतोय आणि ज्या मोठ्या फटक्याच्या शोधात एरॉन रेडी संघाचा रिचर्ड सल्डाना होता तो मोठा फटका निघाला. गौरेश कांबळी अजूनही मैदानामध्ये येणं बाकी. तोपर्यंत 20 मोठक फलंदाज सुरुवातीपासून मोठे फटके टोलवतोय तो रिचर्ड संचवतोय पुन्हा एकदा. पुढे सरसावत पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक 2 जात आहेत चेंडूपाशी. प्रतीक गवंडे येतोय. चेंडूला पहिल्या प्रयत्नात थोडीशी डिलाई. देखील धावसंख्येचं रूपांतर जवळजवळ तिहेरी धावसंख्येमध्ये गणलं गेलं आणि या तिहेरी धावसंख्येनं सुंदर रनिंग बिटवीन विकेट या 2 फलंदाजांची पावत या 3 धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 45 धावा धावफलकावर आणि विजयासाठी आता मात्र 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सुरुवातीच्या काळात 2 चेंडू निर्धाव गेले. वाटलं होतं एक जखडून ठेवणारी गोलंदाजी. त्यानंतर एक मोठा फटका रिचर्डच्या चेंडू पळतून 2 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा खर्च होत आहेत आणि या 4 चेंडूंचा जो विचार केला सुंदर खेळाचं प्रदर्शन करत समीर वेंगुर्लेकर सज्ज होतोय पुन्हा एकदा. आडव्या बॅटनं फटका टोलवावा. फटका फसला जातोय. ऐन मोकेच्या क्षणी क्षेत्ररक्षक जातोय. झेल टिपलं जात आहे आणि टिपलेला झेल बरंच काही सांगून जाईल. ज्या ठिकाणी निर्धाव चेंडू गणला गेला आणि समीकरण मैदानामध्ये मात्र बदललं.
संघ म्हणून संबंध क्रिकेट संघ या स्पर्धेतील एक दर्जेदार संघ समजला जातोय. ती मात्र आलेली वेळ ठरवते मेगा फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करतोय. पंचांना विनंती आहे, उशीर नको. जवळजवळ 4:45 होत आहेत. मेगा फायनलचा सामना आहे, अजून एक सेमीफायनलचा सामना होणे बाकी आहे. टीम मीटिंग कमी लावा मित्रांनो. तुमचं सहकार्य पहिल्या दिवसापासून आम्हाला लागलं ते अंतिम क्षणापर्यंत असंच लागून दे अशा आशा अपेक्षा आम्ही बाळगतोय. आणि यानंतर सामना होईल साई स्पोर्ट दाबोली वर्सेस सिद्धेश वॉरियर्स. या दोन संघांच्या वतीनं सिद्धेश वॉरियर्स संघ नाणेफेक विजय होतोय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. आमच्या रोड एंडकडनं सुजित सावळ सज्ज होतोय. नौका खेळाडू मूर्तीलाल कीर्तिमान ज्याला या स्पर्धेच्या माध्यमातून फलंदाजी गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो सर्व बाबतीत अष्टपैलू खेळांचं एक विवरण करत ज्याला डंका गाजवलाय तो एलिस्टर सज्ज होतोय रिचर्ड सल्टाना याच्या साथीला. हलक्या हाताने खेळून काढतोय चेंडू. एकेरी धावसंख्येचं रूपांतर चबळ दुहेरी धावसंख्येमध्ये गणलं जातोय. वाखाणलं चोख फेकी येते. फेकी सुंदर पाहायला मिळत आहे आणि परतीची पेग येईपर्यंत दोन्ही खेळाडू आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचतायत. आणि या 2 धावसंख्येनं सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र पुढे सरकला गेला. 47 धावा धावफलकावर. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. सामना बरोबर सुटला. सुपर ओव्हरचा सामना या मैदानावर आज अंतिम दिवशी होतोय की काय. जो पहिल्या दिवशी सुपर ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळाला अंतिम दिवशी पाहायला मिळतोय की काय ही मात्र आलेली वेळ ठरवते. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची गणना होते धावफलकावर. निर्धाव चेंडूच्या साखतेखेरीस समीकरण बदललं गेलं मैदानामध्ये. उर्वरितच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 7 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. सुजित सावळ सज्ज होतोय. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय चेंडू. सुंदर खेळाचं प्रदर्शन केलं जात आहे आणि रिचर्ड साल्टाना स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतोय. समीकरण अवघड गेलं. मी म्हटलं होतं ज्यावेळी शेवटच्या चेंडूवर गडी बाद झाला 6 चेंडू 8 धावा अशा समीकरण राहिलं असतं. शेवटच्या चेंडूवर 1 जरी धाव आली असते तो मात्र विघ्नेश अंदुर्लेकर मैदानामध्ये पावलं टाकतोय. एलिस्टर माघारी परतला. सलगचे 2 चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूवर 2 धावा निघाल्या. 6 चेंडूमध्ये 9 धावा असताना प्रेक्षकांचं डोळ्यांचं पारणं फेडणारा सामना या मैदानावर रोमांचक सामना रंगला जातोय. तो मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा विद्यमान सोहळा या मैदानावर रंगतोय. पहिला सेमीफायनलचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळतोय. मी प्रथमतच म्हटलं होतं 54 धावा फायटिंग टोटल धावफलकावर. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच सामना पाहायला मिळेल. आणि रिचर्ड सज्ज होतोय पुन्हा एकदा. 3 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. पुढे सरसावत मोठा फटका टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. झेल सुटलं जात आहे आणि सुटलेल्या झेलाचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये काढलं जात. या 2 धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आता मात्र मसल मारतोय तो. 49 धावा या धावफलकावर. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हरचा सामना खेळवण्यात येईल याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी याची नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर बरंच काही सांगून जाईल. तो मात्र फटका एका बाजूनं अभिस्फोट वेंगुर्ला संघाला आणि हा चेंडू निर्धाव गेला तर उत्साहाचं वातावरण मैदानात प्राप्त होईल. ते मात्र अभिस्फोट वेंगुर्ला संघाला. रिव्हर्सिव्हचा फटका टोलवण्याचा प्रयत्न. सुंदर फटका टोलवला जातोय आणि त्याला लेफ्ट फॅक्टर म्हणून संबोधला गेला. एरॉन 11 रेडी संघ जवळ सांघिक धावफलकावर बरोबर धुतोय. 53 धावा धावफलक. संघनायकांनी घ्यायचे आहे आणि मैदानात कोणी जाऊ नये. एरॉन 11 रेडी संघाला एक सहकार्याने सूचना करतो मैदानात जायचं नाही आहे.
आणि या 54 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना तब्बल दुहेरी धावसंख्येवर त्यावेळी झेल सुटलं आणि त्यावेळी जवळजवळ 36 या धावसंख्येवर मैदानामध्ये खेळतोय. एक चेंडू विजयासाठी एक धावसंख्येची आवश्यकता. नॉन स्ट्रायकर एंडला विघ्नेश, स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय रिचर्ड साल्टाना. हलक्या हातानं खेळून काढतोय, क्षेत्ररक्षण केलं जातंय पहिल्या प्रयत्नात आणि विजय मात्र प्राप्त करतोय. मैदानात जायचं नाही कृपया. कृपया कोणी मैदानात जायचं नाहीये. एरॉन 11 आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. कृपया कोणी मैदानात जायचं नाहीये. आपला जल्लोष आपण मैदानाच्या बाहेर करायचा आहे.